पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम सत्यनो देवो यत्पाद पंकज स्मरन् वासरमनिरीव तमसां राशिनाश्यति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतद्वैपायनो विरहकातराः पुत्रेति तन्मयतया तरुभेनितोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडन्यपुर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या सखी ज्ञानेंद्र राजयोग्यांची माऊली यशस्वी ज्ञानवराय जगद्गुरु तुकाराम त्याचप्रमाणे तळजबाग योगेश श्रीगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यानंतर प्राणप्रिय भक्तशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करू। माध्यमातून मला श्रवण करणारी संपूर्ण श्रोतृ मंडळी या सर्वांना नमस्कार करू। आज या ठिकाणी संत श्री वासुदेवजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण गेल्या अनेक दिवसापासून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं अर्थात अधिकारी स्कंदाचं किंवा अधिकार्याचं चिंतन करतो। मी प्रथमदर्शनी आपल्याला माफी मागू इच्छितो, कारण कालच्या प्रवचनामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे मी आपल्याशी पूर्णांशाने संवाद साधू शकलो नाही। मध्यंतरीच प्रवचन बंद करावं लागलं। बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, फोन आले, नाईलाज आहे। आज मात्र तशी पूर्ती व्यवस्था करून या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्याकरता मी महाराजांच्या समक्ष उपस्थित झालेलो आहे। आपण विचार करत होतो माता कुंतीच्या जीवनाचा। कुंती ही साधन भक्ती, अर्थातच मर्यादा असतात साधन भक्तीमध्ये। मानवी जीवनामध्ये वरून साधन भक्ती असावी, कृतीमध्ये दास्य भक्ती असावी आणि अंतरामध्ये पुष्टी भक्ती, त्याला साध्य भक्ती असं म्हणतात, ही असावी। भक्तीची जननी आहे, अधिष्ठात्री देवता आहे माता कुंती। दास्य भक्तीचे जनक आहेत भक्त शिरोमणी हनुमंत आहे।
आणि पुष्टी भक्तीची जननी. आणि म्हणून आरंभाला साधन भक्ती या दृष्टिकोनातूनच भगवान वेदव्यासांसारख्या प्रथम स्कंदामध्ये साधन भक्तीचं चिंतन झालं. साध्य भक्ती दशम स्कंद, कारण श्रीमंताच्या प्रथम स्कंदापासून नवम स्कंदाच्या अंतापर्यंत साधन भक्तीच चिंतन आहे. साध्य भक्तीचं जे चिंतन आहे ते दशम स्कंदात आहे. एका महात्म्याचं जर चिंतन मी असं ऐकलं की श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदापासून तर दशम स्कंदाच्या पूर्वार्धाच्या 2 अध्यायापर्यंत या ग्रंथाचा केवळ उपक्रमच आला. मूळ ग्रंथाची सुरुवात झाली ते श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाच्या पूर्वार्धाच्या 3ऱ्या अध्यायापासून. अर्थात भगवान शुकदेवांना राजा परीक्षितीच्या अंतःकरण रूपी शेतीमध्ये कृष्ण बीजाचं बीजारोपण करायचंय. आणि त्या कृष्ण बीजाचं बीजारोपण करण्याकरता त्याच्या अंतःकरण रूपी शेतीची पूर्व मशागत भगवान शुकदेवासारख्या जाणकार तज्ञ सुज्ञ शेतकऱ्यांनी नवम स्कंदापर्यंत केलेली. आपल्यापैकी बहुतांश लोक शेतकरी असतील. एरवी शेतीची पेरणी 7 जूनच्या पुढं, पण शेतीची पेरणी जरी 7 जूनच्या पुढं होत असली तरी तिची पूर्व मशागत मात्र नियमाप्रमाणे गुढीपाडव्यापासून चालू होते. नांगरणे आहे, वखरणे आहे, काही मोठाली रेकडं निघालेले असतील तर ते फोडणे, खत फेकणे आदी करून ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अगोदरच कराव्या लागतात. आणि त्यानंतर कुठेतरी त्याच्यात वापसा निर्माण झाल्यानंतर बीज पेरता येतं. भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीच्या अंतःकरणामध्ये कृष्ण बीजाचं बीजारोपण करायचं. त्याच्याकरता त्याच्या अंतःकरण रूपी शेतीची पूर्व मशागत केलेली. आणि म्हणून नवम स्कंदाच्या अंतापर्यंत साधन भक्तीच आहे. साध्य भक्तीचं चिंतन दशम स्कंदात आहे. एवढा विषय मी याच्याकरता मांडतोय की जो साध्य भक्तीचा विषय दशम स्कंदात आला त्याचं सुतोवाच, त्याचा आरंभ, त्याची सुरुवात प्रथम स्कंदात आहे. कारण प्रथम स्कंदाला अधिकारी स्कंद म्हणण्याच्या मागचं हेही एक कारण मी एका दिवसाच्या सत्रामध्ये आपल्याशी बोलून गेलो आहे की उखली वंदनातील क्रियेचं संक्षिप्त का होईना चिंतन माता कुंतीच्या माध्यमातून या स्कंदात करण्यात आलेलं आहे. त्याचं थोडंसं आपण चिंतन करू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा माता कुंतीच्या विनंतीला म्हणा किंवा तिच्या नमस्काराला किंमत देत, भाव देत, मान्यता देत उतरलेले. आणि उतरल्यानंतर माता कुंती एरवी भगवान दररोज कुंतीचं दर्शन घ्यायचे, परंतु आज पुरुष चक्र उलट फिरते. आज अध्यासणारी कुंती भगवान परमात्म्याचं दर्शन घेते. आणि भगवान परमात्म्याचं ज्यावेळेला कुंती माता दर्शन घेते त्यावेळेला भगवान परमात्मा कुंतीला सांगतात, आता तू मला नमस्कार करतेस, काय करणार नमस्कार करण्याचं? त्या दिवशीच्या प्रवचनात बोलून गेलो तुमच्याशी. वात्सल्य मिश्रित दास्य भाव या ठिकाणी कुंतीच्या ठिकाणी उदित झाले. याला बहुतांश कारणीभूत भगवान आहे. भगवान कुंतीला या गोष्टीचं स्मरण करून देतात की आता मी तुझा भाचा आहे आणि भाचा या नात्याने वात्सल्य भाव निर्माण झालेला आहे. आणि ज्यांनी एवढ्या मोठ्या संकटातून माझ्या पोराला वाचवलंय महाभारत युद्धामध्ये, हा माझा नुसता भाचा नाही, हा जगद्गुरु आहे. हा माझा नुसता भाचा नाही, हा देव आहे. आणि देव आहे ही भावना ज्यावेळेला उदित होते त्यावेळेला भक्ताच्या अंतःकरणामध्ये दास्यभाव निर्माण होतो. कारण हा देव आहे याची जाणीव होणे, त्याची भावना निर्माण होणे हे अत्यंत महत्त्वाचे. त्याच्याशिवाय सेवा वा दास्यभाव निर्माण होत नाही. आणि दोन्ही भाव या ठिकाणी कुंतीच्या ठिकाणी दिसून येतात. एरवी दास्यभावाचा वैशिष्ट्य असं आहे की दास्यभावामध्ये दृष्टी केवळ चरणावर स्थित असते.
असावी. केवळ चरणावरती दृष्टी स्थिर व्हावी. कारण असा भाव जोपर्यंत उदित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भक्ती समोर होत नाही. परंतु दास्यभावामध्ये जी दृष्टी चरणावर असणं गरजेची आहे. दास्यभावातला जो काही सेवक आहे तो प्रभूच्या मुखाकडे त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याची हिंमत ठेवत नाही. तू माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. पण ज्या वेळेला वात्सल्य भाव निर्माण होतो त्यावेळेला मात्र मुख केल्याशिवाय गत्यंतर नाही. पाहता जाती कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक मुखदर्शनाने जातं ही वारकरी संप्रदायाच्या संतांची मान्यता आहे. मुखदर्शन करण्याची इच्छा म्हणून माता कुंती मुखदर्शन करते. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग्रे अधिकृत. त्याच्या प्रत्येक अवयवाचं दर्शन आता चरणापेक्षा वर गेली दृष्टी. आता नाभीपर्यंत, मुखापर्यंत, करापर्यंत. आणि ही दृष्टीची ऊर्ध्वगती हे वात्सल्य भावाचं प्रतीक आहे. मुख पाहे माता संतोष न माहे चित्ता. यशोदा सुद्धा भगवंताला स्तनपान करत असताना त्याच मुखदर्शन करते. त्याला तुझं मुख पाहावंसं वाटतं. गोपिका सुद्धा ज्या गोकुळातल्या आहेत त्या गोकुळातल्या गोपिकांची अपेक्षा सुद्धा भगवंताचं मुखदर्शन व्हावं हीच आहे. गारानं त्याच्याकरता निमित्त आहे. गवळणी जीविला ब्रह्मरसे निमित्त आहे गाराण्याचं. भगवान परमात्म्याचं मुखदर्शन करायचंय. मुखडोळा पाही तैशीची ती उभी राही. तुका म्हणे डोळा विठो वैसला सावळा. ही स्थिती प्राप्त होते. एक प्रकारची एकाग्रता ज्याला म्हणतात. एक निष्ठतेच्या माध्यमातून निर्माण झालेली ही एकाग्रता, भगवान परमात्म्याशी जुळण्याची झालेली ही कृती, ही वात्सल्य भावाशिवाय निर्माणच होत नाही. आणि दोन्ही भाव कुंतीच्या ठिकाणी दिसून येतात. वास्तवामध्ये अनेक चिंतन मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. ज्या दिवशी भक्ताच्या अंतःकरणात ही भावना निर्माण होते वंदन करण्याची, त्या वंदनाने भगवान परमात्मा मानला जातो. आणि वंदन करणाऱ्या भक्तांनी एवढंच म्हणावं भगवंताला नमस्कार करत असताना, मी कोण आहे? मी क्लासरूम ऑफिसर आहे. मी कोण आहे? मी एम.ए. झालेला आहे. मी कोण आहे? मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे. वारकरी संत परंपरा सांगते, बाबा तुला मंदिरात जायचंय ना, पण तुला मंदिरात जायचं असेल तर ह्या सगळ्या उपाध्या तुला घरी ठेवाव्या लागतील. नाही निदान चपली बरोबर पायरीवर तरी काढून ठेवावे लागतील. वारकरी संप्रदायामध्ये भगवत दर्शन घेत असताना डोक्यातली टोपी काढणे याचा अर्थच असा आहे, अहंकार बाजूला ठेवणे. अहंकाराचं प्रतीक आहे, तो बाजूला काढून ठेवायचा आहे. नमस्कार करत असताना स्वतःचा परिचय देताना काय द्यावा परिचय? पतित 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 परिमित त्रिवाचा पतित. देवा मी पतित आहे आणि तू पतित पावन आहेस. विशेष शब्द बावे तुळशी दळ पाणी जोळा हात मनावे पतित वेळो वेळा. गावाने तुळशी दळ समर्पित करायचं, पाणी समर्पित करायचं, हात जोडायचे आणि भगवंताला पतित म्हणायचं. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी मागे तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. एवढा जगदानी आणि मागे तुळशी दळ पाणी. काही जास्त अपेक्षा नाही त्याच्या. परिहार त्याला द्यावाच लागत नाही. मागील परिहार पुढे नाही शीन. झाल्या दर्शन एक वेळा, एक मात्र अपेक्षा त्याची. दर्शनार्थी असणाऱ्यांनी, दर्शन घेण्याकरता जाणाऱ्यांनी त्याच्यासमोर कबुली द्यावी की मी पतित आहे. आणि म्हणून कुंती माता त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देते. आणि त्या
अंतःकरणामध्ये भगवंताची स्तुती करण्याची इच्छा जागृत होते. केशव, मी जे तुला नमस्कार करते ना, त्याचं कारण आहे. काय कारण आहे? देवा, कदाचित तुझ्या अंतःकरणामध्ये हा भाव उदित झालेला असेल की ज्या पोराला मी विजयश्री प्राप्त करून दिली म्हणून ही मला नमस्कार करते आज. की कन्हैया, मी तुला नाही ओळखत, कधीपासून ओळखते. आणि कुंती माता भगवान परमात्म्याला थोडी भूतकाळात घेऊन जाते. वसुदेवाची सख्खी बहीण आहे आणि वसुदेवाला झालेला मुलगा पाहण्याची तिच्या अंतःकरणामध्ये इच्छा जागृत झाली होती. ती वसुदेवच्या भेटी करता मथुरेत गेली आणि वसुदेवजींनी माता कुंतीला सांगितलं, नाही तू आली बरं झालं, मला सांगितलं पाहिजे तुला की मी कन्हैयाच्या भेटी करता इथून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोकुळात जाऊ शकत नाही. कारण मी जर त्याच्या भेटी करता गेलो तर कंसाच्या मनामध्ये दुसरे संशय येतील आणि कदाचित तो माझ्या मुलाचा घात करण्याचा प्रयत्न करेल आणि मग मी जाऊ शकत नाही. पण तुला जाण्याकरता अडचण नाही, नंदराजाकडे तू जाऊ शकतेस. आणि म्हणून कुंती भगवत दर्शनाकरता, भगवंताच्या बाललीला पाहण्याकरता गोकुळात आली. कारण तिच्या श्लोकावरून स्पष्ट दिसते, तिच्या स्तुतीतला जो काही श्लोक आहे त्याच्यावरून स्पष्ट दिसते. कन्हैया, मला तो प्रसंग आठवतो. गोकुळ लीला करत असताना एक दिवस तू मळके फोडून टाकले आणि मळके फोडून टाकल्यानंतर यशोदेने निर्णय घेतला. आतापर्यंत जे गाराणे येत होते आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतो. आपल्याला वाटत होतं आपला कन्हैया तसं नाही. आता मला स्वतःला प्रतीती आहे की तू खोडकर आहेस आणि तुला शिक्षा दिली पाहिजे. आणि म्हणून कन्हैया, यशोदेवी तुला उघडाला बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्या उघडाला बांधलं. मला सविस्तर दशमस्कंदात जाऊन बोलू त्याच्या बाबतीत. कुंतीने जितकं संक्षिप्त चरित्र सांगितलं त्याच्याच बाबतीत बोलेल. तुला उघडाला बांधल्यानंतर काळ सुद्धा तुझ्यासमोर असा थरथर कापावा, काळाला सुद्धा लटलटी सुटावी. तो परमात्मा तिच्या समोर असा लटलट कापत होता. आणि मला बार वाटते त्या वर्णनाची की साधन भक्तीने केलेली ही साध्य भक्तीची स्तुती आहे, मर्यादा भक्तीने केलेली हे पुष्टी भक्तीची स्तुती आहे, वर्णन आहे. कन्हैया, तुला जेव्हा त्या यशोदेने बांधलं ना, दिसण्याकरता सावळा पहिला तर तू, त्यातल्या त्या डोळ्यात अश्रू, कारण नाटक करावं तूच. त्या डोळ्यात ते अश्रू जेव्हा तुझ्या गालावर ओढत होते तेव्हा त्या अश्रूच्या बरोबर डोळ्यात घातलेलं काजळ येत होतं आणि तू स्वतःच्याच हाताने तू गाला अधिक काळा करत होता. गोकुळातल्या त्या गवळणीने, त्या गोकुळातल्या गवळणी तुझी ही लीला पाहण्याकरता येत होत्या आणि तुला बांधलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्या गवळणीला आनंद वाटायचा. हा असंच पाहिजे. आणि आतापर्यंत या यशोदेला सांगत होतो, या यशोदेचा विश्वास बसत नव्हता की सरळ म्हणत होती माझा कन्हैया तसा नाही. 5 वर्षाचे माझे बाळगी, अंगणीच खेळे खेळगे, कालटिकाची घेता आळगे, कुकुळच्या नारी. 5 वर्षाचं बाळ आहे माझं, अंगणातच खेळ खेळते. तुम्ही कारण नसताना आळ घेता माझ्या कन्हैयावर, बरोबर नाही. तुम्ही खाऊ मिळवण्याचा गोळागी, आळ घेता या गोपाळागी, तुम्ही ठाईच्या ओढाळागी, गोकुळच्या नारी. आमच्या सगळ्यांचे जे आक्षेप होते ते आक्षेप तिथंच खंडित करत होते. आज तिलाच प्रतीती आली. यशोदेने असंच बांधलं पाहिजे तुला रोज. आणि कन्हैया, मला आठवतो तो प्रसंग कुंती माता म्हणते की तुला पाहण्याकरता आलेल्या गवळणींना तुला बांधलेल्या अवस्थेत पाहल्यामुळे आनंद वाटतोय की तुझ्या लक्षात आल्यानंतर तू मनोमन निर्णय घेतलेला होता की मला बांधलेल्या अवस्थेत पाहताना यांना जर आनंद वाटत असेल तर अधिक 1-2 तास याच्याकरता मला बांधलेलं राहणं काही विशेष नाही. जोपर्यंत सगळ्या पाहून होत नाही
तोपर्यंत मला पुढची लीला करायची नाही. गोकुळातील एकूण एक गवळ तुझी दामोदर लीला पाहण्याकरता त्या ठिकाणी येत होती आणि तिला आनंद वाटत होता. या गोष्टीचं स्मरण करून दिलं भगवंताला. आणि मला सांगितलं पाहिजे, कृष्ण अवतारामध्ये ज्या काही अनेक लीला भगवंतांनी केल्या त्या सगळ्या आदरमय, प्रश्नच नाही. परंतु त्या सगळ्या लीलांमधील उखली बंधन ही जी लीला आहे, ही उखली बंधन ही लीला अत्यंत महत्वाची आहे, की मोना भगवान परमात्म्याच्या जीवनातील ती अविस्मरणीय आहे. मी अधिक एका प्रसंगाचं चिंतन करेल. या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात ठेवायचं होतं. भगवान गोकुळातून मथुरेकडे निघालेले, सगळ्यांचं सांत्वन केलं. मला पूर्ण मथुरा क्रम तुमच्यासमोर सांगायचं नाही. देव बोले अक्रोराशी वेगी हाकी रथासी, या गोपीन त्या शोकाशी न पहावी मजसी. देवाने अक्रोराला सांगितलं, काका लवकरात लवकर रथ आकार देतो. या गोपीचा शोक माझ्याशी पावला जात नाही. आणि गोपिकांना आश्वस्त करून दिले. गोपिकांनो, मी येईन. कधी संख्यावाचक शब्द प्रयोग नव्हता. मी येईन. आणि गोपिकांना विश्वासात घेण्याकरता व गोपिकांचा विश्वास बसण्याकरता भगवंतांनी विश्वासदर्शक असे एक वाक्य वापरलं होतं, की मी येईपर्यंत माझ्या गायीकडे लक्ष असू द्या. आणि गोपिकांचा विश्वास बसला. आपल्या करता नाही, ना गायी करता आलेश्वर राहणार नाही. आणि भगवंतांनी विनंती केली, गोपिकांनो, कृपा करून माझ्या रथाच्या मागे धावू नका. आज्ञाधारक आहे. गोपिका भगवान परमात्म्याला आश्वस्त करतात आणि अक्रूरजीला विनंती करतात, काका माफ करा, आतापर्यंत आम्ही तुम्हाला शिवे दिले, पण भावनेच्या भरात आम्ही बोलून गेलोय. नतमस्तक होतो तुमच्या चरणावर. विनंती एवढीच आहे, तुम्हाला जेवढा रथ हळूहळू आखता येईल तेवढा हळूहळू आखा. तितक्या वेळपर्यंत का होईना आम्हाला कन्हैयाचं दर्शन होईल. अक्रूरजी फार पेचात आहे. गवळणीच्या विनंतीला मान द्यावा का भगवंताच्या आदेशाला. आणि शेवटी पालन करावं लागत असतं सेवकाला त्या आदेशाचं. सेवकाशी आज्ञा स्वामीची प्रमाण. रथ निघालेले, गवळणी थांबलेले. जोपर्यंत रथ दिसते, जोपर्यंत रथाच्या चाकाने उडणारी धूळ दिसते, तोपर्यंत पाहायचंय कन्हैयाला. भरधाव वेगाने रथ निघालेला आहे. आणि भरधाव वेगाने रथ निघालेला असताना परमपूजनीय डोंगरे बाबांचे वाक्य आठवतात. बाबा नेहमी म्हणायचे, माणसाने भक्ती करावी, पण ती भक्ती करत असताना किती करावी, त्या भक्तीचं स्वरूप कसं असावं. डोंगरे बाबा म्हणायचे, भक्ती करणाऱ्या भक्तांनी इतकी भक्ती करावी की त्या भक्ती करणाऱ्या भक्ताकडे देवाने मागं वळून पाहावं. रथ निघालेले आणि भगवान मागं वळून पाहतात. आणि काय दिसतं भगवंताला? भगवान त्याला मागं वळून पाहतात. त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, संपूर्ण मर्यादेचं उल्लंघन करत ही पुष्टी भक्ती असणारी यशोदा, साध्य भक्ती असणारी यशोदा, जिची प्रत्येक कृतीच भक्ती बनलेली आहे, तिचा प्रत्येक व्यवहारच भक्ती बनलेला आहे. तिचं चालणं म्हणजे भक्ती, तिचं बोलणं म्हणजे भक्ती, प्रत्येक गोष्ट भक्ती बनलेली आहे. ती मर्यादेचं उल्लंघन करते. आणि नुकतीच व्यालेली गाय, तिचं वासरू एखाद्या माणसाने एखाद्या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनामध्ये टाकावं आणि ते वाहन घेऊन तो निघावा सुसाट वेगाने. त्या गायीच्या ते लक्षात आल्यानंतर तिला दाव्याने बांधण्याची गरज नाही. ती गाय त्या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या मागे धावत असते. ती खास खडगा पाहत नाही, दगडधोंडा पाहत नाही, काटेरी कुंपण पाहत नाही, काटा पाहत नाही, काहीच पाहत नाही. ती फक्त आणि फक्त तिच्या वासराला पाहते. त्या पद्धतीने यशोदा केवळ कन्हैयाला पाहते. रस्त्याने जाता जाता पडते, उठते, रक्तबंबळ स्थितीमध्ये झाली, रक्तबंबळ स्थिती झालेली आहे तिची. आणि मला आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं, की देव बोले अक्रूराशी वेगी हाकी रथासी, अशी आज्ञा देणारा तो कन्हैया. अक्रूर काकाला काका रथ थांबवा असं सुद्धा म्हणत नाही. 10 दिशा भर धाव वेगाने
वेगाने धावणाऱ्या रथातून भगवान कुदे टाकतात आणि मागे धावत जातात. पडलेल्या त्या यशोदेला उठवतात, उचलतात, तिचं रक्त पुसतात. अश्रू नाही यशोदेच्या डोळ्यामध्ये. त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. आणि अधिक ठोस मागे जाऊन तुम्हाला विषयाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं पाहिजे की ज्यावेळेला अक्रूरीचा रथ यशोदेला दिसला त्यावेळेच यशोदेच्या मनामध्ये संशयाची पान चुकली होती, काहीतरी गडबड आहे. पण मर्यादा होत्या भारतीय संस्कृतीच्या. नंदबाबांनी अक्रूराची व्यवस्था केली होती. अक्रूरीची आणि नंदबाबाची चर्चा यशोदेच्या कानावर आली होती. कन्हैया मथुरेला जाणार आहे, मी जाऊ देणार नाही असं म्हणण्याचा अधिकार सुद्धा नाही. आणि म्हणून त्या दिवशी यशोदेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जवळ घेतलेलं आहे आणि त्याला झोपवलेलं आहे. हा बाबा सुद्धा झोपला आणि कन्हैया झोपला त्याची खात्री करून यशोदा दरवाजाच्या आड जाऊन रडायला लागली. फार मोठ्याने आवाज नाही, स्फुंदू रडते. भगवान नाटक करतात, मैया मैया मैया. मैया कुठं दिसत नाही. आणि शोधाशोध केल्यानंतर दरवाजावरून रडणारी मैया दिसली. भगवान जातात, मैयाचे अश्रू पुसतात. मैया तुला बाबा बोलले? मैया काय झालं? तुला काही पाहिजे? तुला काही कमी पडलं? मैया का रडते तू? काय सांगावं मैया याला का रडते? हा प्रश्न विचारतोय. ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर मंत्र्यांनी बाहेर यावं आणि पत्रकारांनी प्रश्नामागून प्रश्न विचारले, दिल्याच्या प्रश्नामागून प्रश्न आहे, का रडतेच? सांग फक्त, काय पाहिजे तुला सांग. रडण्याचं कारण काय? नाईलाज झाला यशोदेचा, बोलावं लागलं यशोदेला. यशोदेने सांगितलं, कन्हैया खरं सांगू का, मी रडते त्याचं एकच कारण आहे, मला कळलंय तू उद्या मथुरेला जाणार आहे. म्हटले हो मैया, मी मथुरेला जाणार आहे काकासू. कन्हैया तू मथुरेला जातो हे ऐकूनच मला दुःख झालंय, म्हणून मला अश्रू अनावर झाले, म्हणून मी रडते. यशोदेचं रडणं बंद करायचं आहे. काय करावं? नाईलाज होतो कधी कधी. आघात करावे लागतात. निष्ठावान भक्ताच्या भक्तीवर सुद्धा कधी कधी प्रश्नार्थ चिन्ह लावावे लागतात. भगवान यशोदेला आरोप करतात, मैया तू मतलबी आहेस, स्वार्थी आहेस, अक्कलपोटी आहेस. मैया धक्काच बसला. एवढं मोठे अक्षर, स्वार्थी, मतलबी, अक्कलपोटी. कन्हैया झालं काय? कुठला मतलब चाललाय? कुठला अक्कलपोटीपणा आहे? कोणचा स्वार्थीपणा मी केलाय? मैया स्पष्टीकरण देऊ. कारण ते तू मी मथुरेला जातो म्हणून तुला दुःख होते म्हणून तू रडते. म्हणजे हो, मग तुला दुःख होते म्हणून तू रडतेस. मला सांगितलं पाहिजे मैया, तुझ्या डोळ्यातल्या अश्रू पाहून या कन्हैयाला किती दुःख होते याचा अंदाज घेतला का तू? तुझ्या डोळ्यातल्या अश्रू माझ्याच्याने पावल्या जात नाही. तुझ्या डोळ्यात आलेला अश्रू पाहिला की मला भयंकर दुःख होते. यशोदेने स्वतःच्या हाताने अश्रू पुसावे आणि मनोमन प्रतिज्ञा करावी, कन्हैया खरंच माझ्या डोळ्यातल्या अश्रू पाहून जर तुला दुःख होत असेल ना, यशोदा प्रतिज्ञा करते, याच्या नंतर ही यशोदा स्वतःच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. याच्या अश्रूवर सुद्धा बंदी आहे. यशोदेला रडता येत नाही. आणि मला सांगितलं पाहिजे अश्रू अश्रू म्हणजे काय? ज्या भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपूर्ण पडत असतात, त्या भावनाच अश्रूच्या रूपाने वाट मोकळी करत असतात. शुद्धीचं, हृदयाच्या संरक्षणाचं सगळ्यात मोठं साधन आहे अश्रू. कारण शोध आणि क्षोभ या दोन्ही ओघ आहेत आमच्या अंतःकरणातून, अर्थात बाहेर ओघ येणारे. याला अडवण्याची क्षमता अंतःकरणात आहे. हे दोन्ही ओघ आहेत, शोकाचा, क्षोभाचा. परंतु मर्यादा असतात अंतःकरणाच्या. ज्या पद्धतीने एखादं धरण आहे, ते दोन नद्यांवर असतं, कधी कधी एका नदीवर असतं. ते ओघ अडवल्या जातात, ते पाणी साठवल्या जातं. पण त्या धरणाची जी क्षमता असेल त्या क्षमतेपुरतच पाणी त्याच्यात साठवलं जातं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त साठा येतोय हे लक्षात येतं, त्यावेळेला धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याचे दरवाजे उघडले जात असतात.
आम्ही आता अगदी धरणाच्या पायथ्याशीच आहोत. 2 किलोमीटर अंतरावर धरण आहे आमच्या समोर वांच. बारकाईने अभ्यास करतो आम्ही त्याचा. बरेचदा त्या रेस्ट हाऊसला सुद्धा मी जाऊन रात्रीच्या वेळेला एकांताचा आनंद घेत असतो. साधनेच्या दृष्टिकोनातून रमत चौकशी करतो, चर्चा करतो त्या अधिकाऱ्यांशी. दरवाजा कशा करतात त्याने सांगितलं की आमच्या नियमावलीच आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये किती साठा असावा, ऑक्टोबर मध्ये किती असावा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते धरणाचे दरवाजे 1, 2, 1 फुटानी 2 फुटानी उघडावे लागतात. तसं अंतःकरण एक धरण आहे आणि त्या अंतःकरण रूपी धरणामध्ये शोध आणि शोभाचे 2 ओघ असतात. ते अडवतं ते त्याला मर्यादा आहेत काहीतरी. कुठपर्यंत अडवायचं ते क्षमतेपेक्षा जास्त ज्यावेळेला होते त्यावेळेला त्याच्या वाटा मोकळ्या करून द्यावा लागतात. शोध नावाचा जो ओघ आहे याच्याकरता वाट मोकळी करून दिल्या जाते आणि क्षोभा करता ही वाट मोकळी करून दिली जाते. ते वेगवेगळ्या वाटा आहेत. क्षोभा करता वाट मोकळी करून दिल्या जाते ते मुखा वाटे आणि शोक हा नेत्रा वाटे बाहेर पडत असतो. अश्वाचं उदाहरण करून यशोदेचा शोक अनावर आहे पण अश्रू वाहत नाही. मर्यादा आहे, त्याला सुद्धा प्रतिबंध आहे. काय करावं आणि कन्हैया प्रश्नामागून प्रश्न विचारतोय. बोल, का आली तू? येण्याच्या मागचं कारण काय? कशा करता आली? कंठ दाटून आलेलं आहे आणि कन्हैयाचे प्रश्न दाबत नाही. शेवटी सावरलं ते यशोदेने स्वतःला आणि यशोदा सांगते, कन्हैया सांगू का तुला येण्याचं कारण काय? येण्याचं एकच कारण आहे, मी तुला थांब म्हणून म्हणण्याकरता आलेली नाही. कारण थांब म्हणण्याचा अधिकार मालकाचा असतो, सेवकाचा नाही. मी मालकीन नाहीये, मी सेवक आहे, दासी आहे. मोजून 11 वर्ष 56 दिवस झाले कन्हैया. आज या दासीच्या नशिबी तुझी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी आली त्याचं एकच कारण आहे, इथून मथुरेमध्ये तू ज्या वेळेला जाशील ना, त्या मथुरेत गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुला कळेल की तुझी आई कोण आहे. मी तुझी आई नाहीये, मी दासी. 11 वर्ष 56 दिवस मी तुला वागवलेलं आहे. तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला तुला कळेल त्यावेळेला तू कदाचित या दासीला खोटारडी म्हणशील. आणि म्हणून अगोदर सूचना करण्याकरता आले, कन्हैया मी तुझी मैया नाहीये, माझी आई नाहीये, तुझी आई देवकी आहे. मी तुझी सेवा केलेली आहे आणि विनंती एवढीच आहे, या 11 वर्ष 56 दिवसाच्या कालखंडामध्ये जर मी कुठे सेवेत कमी पडले असेल तर दयार्द्र अंतःकरणाने तुम्हाला माफ करावं. अशी जेव्हा यशोदा विनंती करते ना, मला सांगितलं पाहिजे सगळ्या जगाने रडावं आणि ज्याने अश्रू पुसण्याचं काम करावं तो भगवान परमात्मा ढसाढसा रडतो यशोदेच्या समोर. कळकळून मिठी मारतो यशोदेला आणि यशोदेला सांगतो, मैया हा कन्हैया काय सांगतोय ते ऐकून घे. माझी आई कोणी का असेल ना, उद्या तिची भेट का होईल ना, पण मी तुला आश्वासन देतोय, मी तुला शब्द देतोय, माझी मैया तूच. माझ्या मैयाची जागा या जगाच्या पाठीवर कोणीच घेऊ शकणार नाही. फक्त आणि फक्त तूच माझी मैया आहे. म्हणे यशोदेशी माता. कळकळून मिठी मारली. हा रडते यशोदा, त्याच्या अश्रू पुसते. यशोदेने त्याच्या अश्रू पुसल्यानंतर पटापट त्याचे मुके घेते आणि हा मला मैया म्हणणार आहे, मला माझं जे स्थान आहे अबाधित ठेवणार आहे. हे जेव्हा यशोदेच्या लक्षात येतात ना, त्यावेळी यशोदा सांगते, कन्हैया तू मला मैया म्हणशील, जाऊ नका. मग तू जर मला मैया समजत असेल ना कन्हैया, मला एक गोष्ट मागायची आहे, तुला देशील? मैया माग, काय मागायचंय? यशोदा स्वतःचा पदर पुढे करते कन्हैयाच्या. भगवान म्हणतात, मैया पदर पुढे करू नको, मला लज्जित करू नको. भिक्षा नाही, तुझा अधिकार आहे, माग, काय मागायचं आहे? त्याला यशोदा कन्हैयाला मागते, देवा एकच पाहिजे मला. 11 वर्ष 56 दिवसाच्या कालखंडामध्ये तू माझ्याकडे राहत असताना माझ्या मातृत्वाच्या अहंकारापोटी मी एक दिवस तुला उघडाला बांधण्याचं महापाप केलंय. तेवढं विसरू शकत असेल तर विसर. आणि मग भगवान परमात्म्याच्या कानावर जेव्हा शब्द पडतात तेव्हा पुन्हा भगवान परमात्मा यशोदेला कळकळून मिठी मारतो, जसा जसा रडतो तो यशोदेला सांगतोय, मैया खरं सांगतोय,
माझ्या मैयाने आतापर्यंत मला काहीच मागितलं नाही, एकच गोष्ट मागितली आणि मैया मी माफी मागतोय, ही गोष्ट मी तुला देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे मी सगळंच विसरेन. मी माझ्या घराला, माझ्या दाराला, माझ्या राज्याला, माझ्या ऐश्वर्याला, माझ्या देवत्वाला, सगळ्याच गोष्टीला विसरेन. परंतु यशोदा मैयानी मला उघडाला बांधलेलं होतं हे मी कधीच विसरू शकत नाही. कारण मी आतापर्यंत या अवनीतलावर जेवढे जेवढे म्हणून अवतार धारण केले, प्रत्येक अवतारात माझ्यासोबत भक्त होते. प्रत्येक अवतारात मी नाना प्रकारच्या लीला केल्या, परंतु मला बांधण्याची लीला ही फक्त तुझ्याच नावे आहे. मला बांधण्याची कौशल्य हे फक्त तुझ्याचकडे आहे. ही लीला इतर कुठल्याही अवतारामध्ये, इतर कुठल्याही भक्ताला करता आली नाही. आणि म्हणून मैया मी नाही देऊ शकत तुला, मी सगळं विसरू शकतो, पण तू मला उघडाला बांधलं होतं हे मी विसरू शकत नाही, असं यशोदेशी भगवान परमात्मा बोललेले आहेत. कारण माझ्या अवतारातील अविस्मरणीय लीला आहे आणि त्याच लीलेचं स्मरण या ठिकाणी कुंती माता करून देते. हे केशव, हे कन्हैया, ज्या वेळेला यशोदेनी तुला उघडाला बांधलं होतं त्यावेळेला ती लीला पाहण्याकरता मी उघडत होती. आणि अविस्मरणीय लीलेचं स्मरण त्यावेळेला होतं पुन्हा, तेवढा भगवंताच्या वेळेत पुन्हा अश्रू रडतात. काय स्तुती केली आहे माता कुंतीने. कुंती स्तुती करत असताना अप्रत्यक्षरित्या यशोदा या दोघीपेक्षा सुद्धा जास्त प्रेम तू माझ्यावर केलंय, माझ्यावर तुझं प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. भगवान परमात्म्याला म्हणते, केशव तुझ्या अवताराचं जे काही प्रयोजन आहे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. कोणी म्हणतं तुझ्या अवताराचं प्रयोजन काय आहे, दृष्टांचा रायनाट करणे. कोणी म्हणते पुण्यश्लोक यदुमना, अशा पद्धतीचे जे काही पुण्यश्लोक राजे होऊन गेले त्याचे किती दिगंत पसरवणे. कोणी म्हणते ज्या पद्धतीने एखाद्या नावेमध्ये ओझं जास्त झाल्यानंतर ती नाव समुद्रामध्ये बुडत असते, त्या पद्धतीने दैत्यांचं ओझं या पृथ्वीवर झाल्यामुळे ती बुडत वाचवण्याकरता वेगवेगळ्या कारणामुळे तू या अवतारावर अवतरित झाला. किंवा अगोदरच्या जन्मात सुतपा आणि कृष्ण होते आणि सुतपा आणि कृष्ण असताना त्यांनी विवाह होताबरोबर लगेच सुनंदा नावाच्या नदी तीरावर एका पायावर बनवून 100 वर्षापर्यंत 100 दिव्य वर्षापर्यंत तपश्चर्या केली. सुनंदायां वर्षशतं पदैकं भुवनस्पृशं तप्यमान तपो घोरम विद्मन्वाह भारत, अष्टमस्कंदाच्या पहिल्या अध्यायात वर्णन केलं. आणि त्याच्या तपश्चर्येवर तो प्रसन्न झाला आणि तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्याचं ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला स्त्री सुलभ स्वभावानुसार कृष्णी देवीने तुझं सौंदर्य पाहिलं आणि तुझ्या सौंदर्यावरती वाढली आणि तू माझ्याकडे मुलगा म्हणून यावा अशा पद्धतीची विनंती केली. त्यांचं ऋण फेडण्याकरता ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराशी, अशा अनेक कारण तुझ्या अवताराच्या संदर्भात सांगितल्या जातात. पण तेव्हा खरं सांगू का, या सगळ्या कारणांपेक्षा मला भावलेलं, मला स्फुरलेलं, मला अनुभवाला आलेलं एकच कारण आहे, तू येतो कशा करता की तुझं जे स्वतःचं प्रेम आहे त्या भक्तांना समर्पित करण्याकरता. वारकरी संतांनी फार सुंदर म्हणून केलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ येऊनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. पुंडलिकाच्या संदर्भात वर्णन केलं. कुंती गोकुळवासियांच्या संदर्भात किंवा अगोदरच्या सगळ्याच अवताराच्या संदर्भात ती बोलताना दिसते. तुझं प्रेम वितरित करायचं असतं देवा तुला, अशा पद्धतीच्या लीला करतो तू देव की तिच्या स्मरणाने त्याच्या चिंतनाने अवतार कार्याच्या स्पर्शात सुद्धा अनेकांच्या उद्धाराकरता त्याला कारणीभूत व्हाव्यात आणि म्हणून तू या अवनीतलावर येत असतो. यदि तू अजन्मा आणि असा झाला तिर्यंकादी योनीमध्ये अवतार धारण करतो. तो कधी मत्स्य होतो, कधी कच्छ होतो, कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी वामन होतो, कधी परशुराम होतो. हे सगळे अवतार भक्त करता आम्हासाठी अवतार मच्छ कुर्मादी सुख आमच्याच करता अवतार धारण करतो. आणि तेव्हा
ही केवळ पुराणाची भाषा नाहीये, ही माझी अनुभूती आहे. किती वेळ वाचवलं. अरे देवकीला सोडवण्याकरता तू अवतरित झाला म्हटलं, तिला वाट पाहावी लागली. 11 वर्ष 56 दिवस तू गोकुळात राहिला, मग गेला म्हणतो रे. वसुदेव देवकीची बंद फोडीली शाळ, भुवनी विश्वजनिता तया पोटीचे बाळ. दैत्य हे त्रासी रे समूळ कंसाची काळ. राज्य या उग्रसेना केला बाळ. जय देवा कृष्णनाथा कांता. गेला, वाट पाहावी लागली. अरे तिच्या अगोदरचे 6 बालक मारले कंसाने, काहीच केलं नाही तो. शेवटी समंत पंचक तीर्थक्षेत्रावर तिला स्मृती झाली, त्याचं स्मरण झालं, आठवण झाली. त्यावेळेला त्यांना दर्शन दिलं पुन्हा. तू हरकत नाही केशव, त्या देवकीपेक्षा माझ्यावर प्रेम आहे. तिचे मारले गेले, तिला फक्त दर्शन दिलं. माझ्या एकाही पोराच्या केसाला धक्का लागू दिला नाही. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार ग्रहावती कृपेण वर्णेन वेलाकुला. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी. सोत्तीर्णा खलु पांडवैर्नदी कैवर्तक केशवा. भीष्म आणि द्रोण ज्या रणनीती 2 तट होते. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला. एकुलता एक जवाई धृतराष्ट्राचा, हा त्याच्या भयंकर मोठा भोग आहे. जयद्रथ जला कर्णेन वेलाकुला. कर्णध्वजाचा भोर आहे. अश्वत्थाम विकर्ण, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, फार मोठे मोठे मगर आहेत त्याच्यातले. दुर्योधनावर्तिनी, दुर्योधन नावाची लाट आहे भरतीची. सगळ्यात एवढे मोठे मोठे दुर्योधनावर्तिनी, हे सगळेचे सगळे. कर्णेन वेलाकुला गांधार नीलोत्पला. गांधार शकुनी, हा त्याचा काळा भिन्न असा दगड होता. खंदक नदीमध्ये फार मोठे वाईट असतात खंदक. दुरून पाहिलं की पाण्यासारखे दिसतात, आणि त्याच्यावर नावा आदळून फुटून जात असतात. ज्याचा नावाडी म्हणा किंवा नाव म्हणा कृपाचार्यासारखी होती. आणि एवढ्या सगळ्यांच्या मध्ये तू माझ्या पोराला वाचवलं, तू माझ्या पोराचा नावाडी बनला. म्हणजे देवकीपेक्षा तुझं माझ्यावर प्रेम आहे. तिचे मरू दिले, फक्त भेट दिली, माझ्या पोराच्या केसात धक्काच नाही लागू दिला. त्या बाकीच्या विरोधाचं दुःख सहन करावं लागलं. मी ज्या ज्या वेळेला स्मरण केलं तुझं, त्या वेळेला तू हजर द्वारकेचा पांडवा गेला. देवकी अगोदरी वाहिला, यशोदे सायाशे पाहिला, शेखी उभी गेला पांडवाशी. ज्ञानोबा बोलले, देवकीने वाहिला, यशोदेने पाहिला, पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. ज्ञानोबा बोलले, द्वारकेचा राणा पांडवा घरी. इतकं प्रेम केलं. किती संकटातून वाचवलं रे तो, किती संकटातून वाचवलं. मला भीमाला विषाचे लाडू, विषाचे मोदक, विषाची खीर दुर्योधन खाऊ घातली, वाचवलं. लाक्षागृहातून वाचवलं. सगळ्या गोष्टीचं स्मरण. भूतकाळात देवाने केलेले उपकार. आणि आमचं इथंच गोंधळ होतो. आम्ही प्रार्थना करतो संकट असताना. संकट मुक्त झाले. दवाखान्यात जेवढा पेशंट असतात तेवढा लोक देवाची प्रार्थना करतात. देव पाण्यात डुबवून ठेवतात, देवाला नमस्कार करतात. आणि डॉक्टरनी एकदा का सुट्टी दिली की घरी आल्यानंतर स्तुती देवाची नाही डॉक्टरची करतात. डॉक्टर होते वाचले, ते काय औषधोपचार केला. अरे ताकद त्याच्या वाचवती शिवा तरी कोण ध्यातो देवा. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. आम्ही तर सोडून देतो. उपकाराचं स्मरण करत नाही, पण ते उपकाराचं स्मरण करते. ज्या पद्धतीने श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या पूर्वार्धाच्या 31व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकामध्ये गोपिका 3ऱ्या श्लोकामध्ये माफ करा, विषजलाभ्यात व्याल राक्षसात वर्ष मारुतात वैद्युतानला वृषमयात्मजा विश्वतो वया दृशवती वयम रक्षितानु
गोपिका स्मरण करतात, विष जलात पेयात व्याल राक्षसात वर्ष मारुतात वैकुंठा नरात. आणि आतापर्यंत किती वेळा वाचवलं, कालयाच्या विषयापासून वाचवलं, इंद्राने केलेल्या वर्षापासून वाचवलं, वर्धनाला बोलवा लागला होता त्या आगीपासून वाचवलं. योमासूर काय, अरिष्टासूर काय, बकासूर काय, आगासूर काय, या सगळ्या संकटातून तो आम्हाला आतापर्यंत वाचवलं. भक्ताच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे की तो त्या गोष्टीचं स्मरण करून देतो. त्याला सदैव स्मरण असतं की देवानेच मला अमुक संकटातून वाचवलं. देव राखी दया भारी लहो कोण, नमुळे काटा हिंडता वन. अशी स्तुती केली. सगळ्या गोष्टीचं स्मरण देवकी त्या ठिकाणी करते. देवाला देवाच्या येण्याचं प्रयोजन सांगत असताना स्वतःचं मत सुद्धा त्या ठिकाणी मांडते. आणि सगळं करत असताना भगवान परमात्म्याला जी की मागणी मागते ती विपत्तीची, भगवान म्हणतात मैया आत्या माफ कर, मी तुझी मागणी नाही पूर्ण करू शकत. आतापर्यंत जीवनात तू फक्त आणि फक्त दुःखच पाहला. किती दुःख. जन्मा आली शूरसेनाच्या उदरी, बालपणात दत्तक दिले गेले कुंती पूजाला. मुळा होता पण कुंती भोजाने वागवलं म्हणून कुंती त्या ठिकाणी आली. लग्न झालं, ज्याच्यासोबत लग्न झालं तो राजा पंडू. जन्मताच पिली आणि ग्रस्त, पिल्या रोगाचा रोगी. पतिसुख प्राप्त झालं नाही, वनवासासारखं दुःख भोगावं लागलं. अकाली वैधव्य आलं, 5 पोरांची वाताहत झाली, त्याचा सांभाळ करावा लागला. आणि सगळं करत असताना युद्धापर्यंत हस्तिनापुर होते. युद्ध झाल्यानंतर ज्या धृतराष्ट्राने हिच्या पोराला मारण्याकरता अनेक प्रयोग केले, स्वेच्छेने त्यांची सेवा स्वीकारते. अशा पद्धतीचं तिचं जीवन आहे. भगवान म्हणतात आता मी तुला अधिक दुःख देऊ शकत नाही, दुसरं काय मागायचं माग. त्यावेळेला कोणती सांगते देवा द्यायचंय का तुला, एकच दे. आतापर्यंत जे काही स्नेहबंधन होते, मग ती यदुवंशाप्रती असतील व त्या कुरुवंशाप्रती असतील, हे सगळे बंधन तोडून टाकले बातात माझे. आता केवळ आणि केवळ चिंतन करावं असं वाटतं, याच्या पलीकडे काही नको. ही स्थिती प्राप्त झाली पाहिजे की माझं मन कशातच तुझ्या चरणाच्या व्यतिरिक्त मला कशाच ध्यान लागता कामा नये. अशा पद्धतीची मागणी माता कुंती त्या ठिकाणी मागते. आणि भगवान म्हणतात आता काय हरकत नाही की मागणी तुझी पूर्ण करेल. भगवान तथास्तु म्हणतात. एक प्रसंग सांगेल आणि थांबेल. विषय खूप मोठा आहे, त्या मानाने वेळ 30-40 मिनिटाचा आपल्याला कमी पडतोय, पण नाही लाज आहे. दगडापेक्षा रीतमू या न्यायाने आपण कुठल्याही अवडंबराशिवाय कुठल्याही कुबळ्या न घेता संगीताच्या म्हणत होतो मी अगदी स्वैर चिंतन करता येतं. कुठलाच विक्षेप नाही, कुठलाच व्यत्यय नाही, आणि केवळ तोच विषय. ना कार्यकर्त्यांची स्तुती करावी लागत, ना लेकरांच्या गोंधळाला आवर घालावी लागत, ना कोणाची अपेक्षा ठेवावी लागत. एक आनंद मिळतोय. एरवी व्यासपीठावरून 4 तास बोलून जे शक्य नाही देणं, ते 30-40 मिनिटात सहजासहजी या ठिकाणी देता येतं. भगवंताची लीला झाली, स्तुती झाली, आणि थोडासा स्त्रीयवादाचा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होतो. प्रत्येक जण त्या कृतीचं श्रेय घ्यायला लागते, आणि त्या श्रेयवादामध्ये कोणाकोणाच्या काय काय भावना आहेत. कुंती म्हणते मी त्याला नमस्कार केला म्हणून तो परत आला. द्रौपदी म्हणते नाही मी त्याचं बोट कापलेला असताना माझ्या साडीचा कापड फाडून त्याच्या बोटाला बांधलं, हे प्रेम त्याला परत घेऊन आलं. सुभद्रा म्हणते नाही मी त्याची बहीण आहे, सख्खी मानलेली नाही. इतक्या दिवस तो माझ्याकडे आला पण चर्चा झाली नाही, बोलता आलं नाही, संवाद घडला नाही, माझ्या भेटी करता म्हणून परत आला. अर्जुन म्हणतो मी त्याचा सखा आहे, त्यांनी कबूल केलंय म्हणून मी परत आलोय. भगवान परत आले, आणि भगवान म्हणतात खरं सांगू का मी कोणाकरता परत आलो, ना कुंती करता, ना द्रौपदी करता, ना सुभद्रे करता, ना अर्जुना करता. मी परत आलो ते भीष्माचार्या करता. कारण मी नाते संबंधाला प्राधान्य देत नाही, मी प्रेम संबंधाला प्राधान्य देतोय.
माझे भीष्माचार्य माझं स्मरण करतायत, माझ्या आठवण करतायत शरपंजरी पडलेले असताना, म्हणून भीष्माच्या भेटी करता, भीष्माच्या दर्शनाकरता मी परत आलो आहे. उद्याच्या सत्रामध्ये भीष्माचार्याचं चिंतन, अर्थात अधिकारी भक्त स्त्रियाला थोडी बघत देत थांबत तुर्तास मध्ये कथेच्या ओघाने भीष्माचार्य येत आहेत, म्हणून भीष्माचार्याचं चिंतन करून आपण सुभद्रेकडे जाणार आहोत. 3 भक्त स्त्रिया झाल्या. उद्याच्या सत्रात भीष्माचार्याचं चिंतन करून, अर्थात एका सत्रात बसतं का त्याच्याकरता सुद्धा 2 सत्र द्यावे लागतात, ते वेळच ठरवेल. मग उद्याच्या सत्रामध्ये मात्र भीष्माचार्याचं चिंतन आपल्याला करायचंय. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुरांच्या चरणी समर्पित करून शिवराज ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज